सीएनजी कार खरेदी करताना आपल्याला ऑटोमॅटिक कार मिळत नाही, त्यामुळे आपल्याला मॅन्युअल कार घ्यावी लागते। पण आता त्याची काहीच गरज नाहीये, कारण टाटाने नवीन वर्षात आपल्या सगळ्यांना असं एक छान असं सरप्राईज दिलं आहे। ते म्हणजे टाटाने लॉन्च केलेली टाटा पंच फेसलिफ्ट 2026 ही गाडी AMT म्हणजेच ऑटोमॅटिक मॅन्युअल ट्रान्समिशन असणारी आहे। त्यामुळे आता आपल्याला गिअर सोबत खेळत बसायची गरज नाहीये। चला तर मग टाटाने लॉन्च केलेल्या या टाटा पंच फेसलिफ्ट बद्दलचे आपण फीचर्स, याचे इंजिन कसं आहे आणि याच्याबद्दलच्या बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेऊयात। टाटा मोटर्सची पंच CNG ही भारताची पहिली CNG SUV असून यात आपल्याला AMT म्हणजेच ऑटोमॅटेड मॅन्युअल ट्रान्समिशन पर्याय देखील दिलाय, ज्यामुळे आता शहरांमध्ये ट्रॅफिकमध्ये गाडी चालवताना क्लच आणि गिअर बदलण्याची गरज राहत नाहीये। CNG प्लस AMT कॉम्बिनेशन या सेगमेंटमध्ये अद्याप आता मार्केटमध्ये कमी गाड्या उपलब्ध आहेत, त्यामुळे पंच CNG ला एक वेगळं स्थान आता मार्केटमध्ये मिळते। पंच CNG मध्ये आपल्याला 1.2 लिटर रिओर्टन CNG इंजिन देण्यात आलंय, जे स्मार्ट CNG डिलिव्हरी, एक संतुलित पॉवर आणि कमीत कमी इंधन खर्च यांचा उत्तम संगम देत आहे। यात आपल्याला 210 लिटरचा बूट स्पेस मिळतोय, आरामदायी इंटेरियर आणि SUV प्रकारचा स्टान्स मिळतोय, ज्यामुळे ही केवळ किफायतशीरच नाही तर प्रॅक्टिकल रोजच्या वापरातली SUV म्हणून ओळखली जाते। त्यामुळे नुकत्याच लॉन्च झालेल्या या टाटा पंच फेसलिफ्टची हवा आता संपूर्ण मार्केटमध्ये आहे। याची दोन कारणं म्हणजे पहिलं तर AMT कार असल्यामुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याची किंमत अगदी खिशाला परवडणारी आहे। CNG कारची किंमत फक्त 6,69,000 रुपये आहे, त्यामुळे इतक्या कमी किमतीत उपलब्ध असलेली टाटा पंच CNG आता बाजारात इतर CNG वाहनांना एकदम कडवी टक्कर देऊ लागली आहे। बरं, आता मार्केटमध्ये फक्त टाटा पंचची हीच CNG आहे का? तर नाही। आपल्या खिशाला परवडणारी म्हणजे 6 ते 7 लाख बजेटमध्ये इतर सुद्धा लोकप्रिय CNG गाड्या देखील उपलब्ध आहेत, पण या सगळ्या बहुधा हॅचबॅक किंवा सिटी कार स्वरूपात आहेत। उदाहरणार्थ मारुती सुझुकी सेलेरियो CNG, मारुती सुझुकीचीच वॅगनार, त्यासोबतच अल्टो K10, यासोबतच टाटाचीच टाटा टायगो CNG हा सुद्धा पर्याय आहे। हे मॉडेल्स उंची, ग्राउंड क्लिअरन्स आणि SUV फील यांच्या बाबतीत पंच इतके आकर्षित नाहीयेत, पण उत्कृष्ट मायलेज आणि कमी देखभाल खर्च यासाठी हे खूप मानले जातात। आता विशेष म्हणजे या उपलब्ध असणाऱ्या CNG गाड्यांमध्ये AMT पर्याय बहुधा मर्यादित आहे। मारुती सुझुकी सध्या सेलेरियो CNG AMT ची ऑफर देते, परंतु वॅगनार CNG आणि अल्टो K10 CNG मध्ये सध्या तरी आपल्याला AMT उपलब्ध नाहीये। त्याबरोबरच टाटा टायगो CNG देखील AMT सोबत येते, पण टाटा टायगोचा पंच प्रमाणे SUV लुक किंवा ग्राउंड क्लिअरन्स देत नाहीये। त्यामुळे CNG प्लस AMT पर्याय आणि SUV क्लास अनुभव पाहता टाटा पंच CNG फेसलिफ्ट या बजेटमध्ये प्रमुख पर्याय म्हणून समोर येते। CNG कार खरेदी करताना ग्राहक जास्त लक्ष मायलेज, शहरामध्ये डेली ड्रायव्हिंगची सोय, आरामदायी ट्रान्समिशन आणि सेफ्टी यावर देतात। या सर्व बाबींचा विचार करता पंच CNG ही जवळपास जास्त वेळ टिकणारी आणि परवडणारी, यासोबतच सोयीस्कर SUV ठरते। याउलट आपल्याला वॅगनार CNG आणि अल्टो K10 CNG यांच्यासारख्या हॅचबॅक मॉडेल्सना सुद्धा मायलेज आणि कमी खर्चाचा फायदा असला तरी SUV प्रकार आणि अधिक ग्राउंड क्लिअरन्स आणि आधुनिक फीचर्ससाठी पंचच्या CNG व्हेरियंटचा अनुभव सध्या मार्केटमध्ये गाजतोय।